लवंग दाखवून विचारलंय, ही टोपी घातलेल्या खेळ्यासारखी दिसते का? किती सुंदर प्रश्न आहे हा, नाही का? नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या घरातला जो मसाल्याचा डबा आहे ना, त्यातले पदार्थ मुलांचे पहिले शिक्षक असू शकतात? हो, विज्ञानाचे आणि कलेचे सुद्धा. आज आपण हेच बघणार आहोत की आपलं रोजचं स्वयंपाकघर मुलांसाठी शिकण्याची एक भन्नाट जागा कशी बनू शकते. जरा विचार करा, शिकण्यासाठी लागणारी सगळी साधनं जर आपल्या स्वयंपाकघरातच सापडली तर कमाल वाटतंय ना. पण ही फक्त कल्पना नाहीये. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा हाच तर मूळ विचार आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आणि आपला गाईड कोण आहे? तर स्मार्ट आईची ही वर्कशीट. पण याकडे फक्त एक कागदाचा तुकडा म्हणून बघू नका. समजा हा एक नकाशा आहे, जो आपल्याला स्वयंपाकघरात लपलेल्या एका शैक्षणिक खजिन्यापर्यंत घेऊन जाणार आहे. ठीक आहे, तर आता आपण आपल्या या शोधाच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण बघणार आहोत की आपलं स्वयंपाकघर, जे फक्त जेवण बनवण्याची जागा आहे, ते एका प्रयोगशाळेत कसं बदलतं. एक अशी प्रयोगशाळा जिथे रोज नवीन शोध लागतील, नवीन आश्चर्य दिसतील. तर वर्कशीटची सुरुवात होते एका मसाल्यांच्या शोध मोहिमेने. आता हे नाव ऐकून वाटेल की हा फक्त मसाले शोधायचा खेळ आहे, पण नाही. खरा उद्देश आहे त्या मसाल्यांकडे मुलांच्या नजरेतून बघणं, जसं काही ते पहिल्यांदाच ती गोष्ट बघतायत. आणि इथूनच तर सुरुवात होते सूक्ष्म निरीक्षण करायच्या कलेची. बरं, मग शिकण्याची ही प्रक्रिया नक्की सुरू कशी होते? तर सगळ्यात आधी हे वर्कशीट मुलांच्या इंद्रियांना कामाला लावतं. म्हणजे काय? चला बघूया हे नेमकं कसं केलं जातं. इथे बघा, एकीकडे खरे मसाले आहेत आणि दुसरीकडे त्यांची चित्र. असं का? हे फक्त ओळखा पाहू असा खेळ नाहीये, तर जी गोष्ट हाताला जाणवते, जी खरी आहे, तिला कागदावरच्या चित्राशी जोडायचा आहे. हा एक खूप महत्वाचा दुवा आहे, जो त्यांना अमूर्त गोष्टी समजायला मदत करतो. आता हा प्रश्न बघा, लवंग दाखवून विचारलंय, ही टोपी घातलेल्या खेळ्यासारखी दिसते का? किती सुंदर प्रश्न आहे हा, नाही का? हे मुलांना फक्त बघायला नाही, तर विचार करायला लावतंय. त्या दिसणाऱ्या गोष्टीसाठी नवीन शब्द शोधायला उद्युक्त करताय. आणि इथेच तर भाषा आणि कल्पनाशक्तीची मुळे रुजायला लागतात. आणि हेच बघा वेलचीबद्दल. हे हिरव्या लहान बोरासारखं दिसतंय का? इथे मुद्दा फक्त नावं पाठ करून घेण्याचा नाहीये, तर मुलांना वर्णन करायला शिकवणं. त्यांच्या शब्दसंग्रहात नवीन शब्दांची भर घालणं. आणि हा शब्दसंग्रह त्यांना आयुष्यभर कामाला येणार आहे. आता येतो स्पर्शाचा भाग. वर्कशीट मुलांना विचारतं की बोटांना काय जाणवतंय. काही मसाले हाताला खरखरीत लागतील, तर डाळी एकदम गुळगुळीत, थंडगार. हा स्पर्शातून शिकण्याचा, जग समजून घेण्याचा एक थेट अनुभव आहे. म्हणजे पुस्तक वाचून नाही, तर प्रत्यक्ष अनुभवून. तर इंद्रियांच्या अनुभवाबरोबरच शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे, बरोबर? चला तर मग आता बघूया की या लहान सहान सोप्या वाटणाऱ्या कृतींमधून भविष्यातल्या मोठ्या कौशल्यांचा पाया कसा घातला जातो. इथे बघा, किती सोपी क्रिया आहे. डाळीचा एक दाणा उचलणे आणि त्याला चिकटवणे. पण प्रत्येक वेळी जेव्हा मूल हे करतं, तेव्हा त्याच्या बोटांचे छोटे छोटे स्नायू मजबूत होत असतात. आणि हेच स्नायू आहेत जे पुढे जाऊन पेन्सिल पकडायला, लिहायला मदत करणार आहेत. आणि हीच तर खरी गंमत आहे. हा साधासा खेळ नकळतपणे भविष्यातील एका महत्त्वाच्या शैक्षणिक कौशल्याची, म्हणजे लिखाणाची तयारी करून घेतोय. म्हणजे खेळता खेळता शाळेची तयारी. किती छान आहे. पण थांबा, गोष्ट फक्त शारीरिक विकासावर थांबत नाही. आता वर्कशीट आपल्याला गणिताच्या दुनियेत घेऊन जाते. बघा, हा सोपा सराव, जिथे लक्ष आहे 5 या अंकावर. या कृतीमध्ये मुलांना एका चौकटीत गव्हाचे 5 दाणे ठेवायचे. पण कसे? एक एक करून मोजत. 1, 2, 3 असं. यालाच 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक वस्तूला अंक जोडणं. ही गणिताची अगदी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. इथे संकल्पना डोक्यात पक्की बसते, कारण ती कृतीतून शिकली जाते. ठीक आहे, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या छोट्या छोट्या कृती बघितल्या. पण आता जरा एक पाऊल मागे येऊया. या सगळ्या कृतींमागे एक मोठी कल्पना काय आहे, यामागचा विचार काय आहे, ते समजून घेऊया. ही सगळी डाळ आणि मसाले चिकटवल्यावर जी कलाकृती तयार होते, तिला वर्कशीटमध्ये टेक्स्चर आर्ट असं छान नाव दिलंय. ही फक्त भिंतीवर लावायची वस्तू नाहीये, तर स्पर्शातून जे काही शिकायला मिळालं त्याचं हे एक मूर्त रूप आहे. एक आठवण, जिला नंतरही हात लावून अनुभवता येतं. म्हणजे शेवटी उद्देश काय आहे?
फक्त गोष्टींची नावं किंवा आकडे शिकवणं नाही, तर तो वेळ जो पालक आणि मूल एकत्र घालवतात तो महत्त्वाचा आहे. तो संवाद महत्त्वाचा आहे. आणि त्यातून जी एक जिज्ञासेची, काहीतरी नवीन जाणून घेण्याची आवड निर्माण होते, ती आयुष्यभर टिकणारी गोष्ट आहे. तर थोडक्यात सांगायचं तर काय, ही एक साधी वाटणारी वर्कशीट एकाच वेळी कितीतरी गोष्टी साध्य करते. ती मुलांची जिज्ञासा वाढवते, हातांच्या स्नायूंचा विकास करते, इंद्रियांना चालना देते, गणिताची ओळख करून देते आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालक आणि मुलांमधलं नातं घट्ट करते. सगळं काही एकाच सोप्या कृतीमध्ये. आणि तर उत्तरं शोधणं नाही, तर योग्य प्रश्न विचारायला शिकणं. आणि काय सांगावं, कदाचित पुढचं मोठं शैक्षणिक साहस आपल्या स्वयंपाकघरात सुरू होत असेल. तर मग आज आपण आपल्या मुलांना कोणता नवीन प्रश्न विचारायला शिकवणार आहोत?